कोरस कंपनीचे आणि हे आपण 2011 पासून एकच कंपनीचे मार्कर पेन वापरतो. राजकीय नेत्यांचे असा आरोप आहे की मार्कर जे आहेत ते आत्ताच का वापरले, यापूर्वी आपण शाई वापरत होतो. मग असे प्रश्न आले. हे बघा, ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या 10 वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे, कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे, अनेक ठिकाणी आता 4 एका वार्डमधून 4 निवडून द्यायचे आहे. त्याच्यामुळे मध्ये सुद्धा मतदारांना संभ्रम आहे. याच्यामध्ये आम्ही ॲनिमेशन व्हिडिओ पण तयार केले. मतदारांना किती मतं द्यायची आहेत, कशा प्रकारे द्यायची आहेत, कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता कोणता आहे. पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसतात, तर त्याच्यामुळे त्यांचा थोडं गोंधळ उडतो आल्यानंतर. निवडणूक आयोगाला थेट किंवा महापालिका आयुक्तांना थेट अशा स्वरूपामध्ये म्हणजे गुन्हेगार स्वरूपातच गृहीत धरले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की थेट तुमच्यावर कारवाई करावी, तुमच्यावर. राज्य निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट केलं जाते. ऍक्च्युअली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही. काही जबाबदारी मतदारांची पण आहे, जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे, जबाबदारी उमेदवारांची पण आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल अशी भीती. मतदानाचा टक्का कमी होणार नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मार्करच परत वापरला जाणार, त्यासाठी काय मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला. मला एक विचारायचं की मतदानाचं अपडेट काय आहे, त्यातलं काय महाराष्ट्र मतदानाचं अपडेट एक साधारणतः 35% पर्यंत आहे. म्हणजे साधारणतः आतापर्यंत म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे. आणि ठिकाणी ईव्हीएम बंद काही पडले. ईव्हीएम 2% ईव्हीएम खराब होत आहे, मी मान्य करतो. ईव्हीएम या फार जुन्या आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक सुद्धा ईव्हीएम घेतली नाही आणि त्याला नाईलाज आहे. आणि जुन्या ईव्हीएम असल्यामुळे 2% ईव्हीएम खराब होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रिप्लेस केलेलं आहे. ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे सर. हिंदी बोला. हिंदी कारण फार मोठा इश्यू झाला आहे. सर, कई राजनीतिक दलों ने आप पर आरोप किए हैं कि जिस तरीके से जो इंक है वो निकलती है, उसको लेकर या राज्य निवडणूक आयोग को कटर देने में इसको लेके गए हैं. कई राजनीतिक पक्ष ने ऐसा आरोप किया है कि इंडेलिबल इंक जो है वो मार्कर पेन के स्वरूप में हमने राज्य निवडणूक आयोग ने जो यूज़ किया है उसमें वो इंक निकल जा रही है. मेरा कहना ऐसा है कि ये जो इंडेलिबल इंक है, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जो इंडेलिबल इंक यूज़ करती है, जो सिल्वर नाइट्रेट है, वही सिल्वर नाइट्रेट की इंडेलिबल इंक है. और सिर्फ राज्य निवडणूक आयोग ये इंडेलिबल इंक मार्कर पेन के स्वरूप में यूज़ करती है. और ये आज नहीं, 2010 से ये मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग यूज़ कर रहा है. और इसमें ये इंडेलिबल इंक जो है वो पोलिंग ऑफिसर ने प्रॉपरली यानी 4 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए, 4 से 5 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए. ये प्रॉपरली लगाने के बाद उसमें एक्चुअली 10 से 12 सेकंड उसको ड्राई होने में लगता है. 10 से 12 सेकंड वो मतदार जो है पोलिंग स्टेशन में ही रहता है और वो ड्राई होने के बाद वो इंडेलिबल इंक निकलती नहीं है. और कोई मतदार एक बार मतदान करने के बाद फिर से वो मतदान केंद्र में अगर आएगा और वो एस्टेब्लिश अगर हो गया, फिर से वो मतदान करने के लिए आया, तो उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. लेकिन सर, जिस तरीके की वीडियो सामने आ रहे हैं उसमें डाउट रेज किया जा रहा है कि अगर सब कुछ सही है तो इंक मिट कैसे रहा है. कई लीडर्स के साथ साथ आम नागरिक भी वीडियो पोस्ट कर रहे हैं. मैं तो बोलता हूँ कि ये एक्चुअली फेक नैरेटिव फैलाया जा रहा है. और ये जो वीडियो सामने आ रहे हैं वो वीडियो की हम इन्व्हेस्टिगेशन करेंगे. बोटावरील शाई काढल्यास कारवाई करणार असं आता निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे, असा इशाराच दिलेला आहे. अनेक व्हिडिओ या ठिकाणी शाई निघाल्याच्या समोर आल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. मतदारांनी बोटावरील शाई काढण्याचा प्रयत्न करू नये, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याकडून आता आवाहन करण्यात येत आहे. बोटावरील शाई काढल्यास कारवाई करणार असा इशाराही आता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला आहे.